रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही। 9.5 करोड लोकांना गॅस सिलेंडर शेगड्या मिळाल्या। आयुष्य योजनेमध्ये अनेक लोकांना फायदा मिळाला। लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक बहिणींना फायदा मिळाला, पैसे मिळून राहिले। कुठे लिहिलाय की मुसलमान आणि दलित यांनी अर्ज करू नये असं लिहिलंय? कुठे नाही। सगळ्यांना योजनेचा फायदा मिळाला, कोणावरही अन्याय नाही। जात पंथ धर्म भाषा आणि सेक्सच्या आधारावर आम्ही कोणाला डिस्क्रिमिनेट करणार नाही, ही आमची भूमिका। मी पण लोकसभेत निवडून आलो आणि मी माझ्या लोकसभेत नागपूरच्या लोकांना सांगितलं की मी नागपूरचा आणि नागपूरची जनता माझा परिवार आहे। हे जात पातीचं लफडं लोचा माझ्याकडे नाही आणायचं। मी नाही जाते धंदेनगरात दम के बात करू। मला सगळ्या जातींनी, मुसलमानांनी, हिंदूंनी सगळ्यांनी मतदान दिलं, कारण मी 10 वर्षात कधी कोणाला भेदभाव केला। काँग्रेस पक्षाने मुसलमानांना काय दिलं? चहाची टपरी, पान ठेला, कबाडीचं दुकान, ट्रक ड्रायव्हर, क्लीनर, याशिवाय कुठला धंदा दिला? मी जेव्हा नागपूरमध्ये मुसलमानांकरता अंजुमन इस्लामला इंजिनिअरिंग कॉलेज दिलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही इंजिनियर बना, डॉक्टर बना, IAS ऑफिसर बना, पोलीस ऑफिसर बना, नुसते मस्जिदीत नमाज पढत राहाल तर जमणार नाही। याला पडायचं ते पडा, पण आपलं करिअर, नॉलेज, ज्ञान ही पॉवर आहे। आज भविष्य आपल्या ज्ञानाशी संबंधित आहे। मी आज प्रत्येक भाषणात सांगतो, माझी भाषणं जगात पोहोचतात। मला 3 लाख रुपये युट्यूबवरून मिळतात। आता सोन्याची डिस्क मिळाली मला। मी नेहमी सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, याला आपण नॉलेज म्हणतो, ज्ञान। आणि नॉलेज ही पॉवर आहे अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ हे तुमचं भविष्य आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की नॉलेज हे वाघिणीचं दूध आहे। शिक्षण शिकला तर जगात आणि येणाऱ्या काळामध्ये सुखी, समृद्ध, संपन्न भारत बनवायचा असेल तर त्या भारतामध्ये हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, ख्रिश्चन असो, मुसलमान असो, सीख असो, अलग भाषा, अलग वेश, फिर भी हमारा एक देश, हे तत्वगुण आणि काम। आणि म्हणून कुठल्याही जातीवादावर विश्वास ठेवू नका, कुठल्याही सांप्रदायिकतेवर विश्वास ठेवू नका। आपण कधी शिवाजी महाराजांची जात बघतो का? आपण कधी महात्मा ज्योतिबा फुलेंची जात विचारतो का? आपण कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात विचारतो का? आपण कधी राजर्षी शाहू महाराजांची जात विचारतो का? आपण कधी तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची, गाडगे बाबांची, गजानन महाराजांची, तुकडोजी महाराजांची जात विचारतो का? नाही। शिवाजी महाराजांची जात बघतो का? आपण कधी महात्मा ज्योतिबा फुलेंची जात विचारतो का? आपण कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात विचारतो का? आपण कधी राजर्षी शाहू महाराजांची जात विचारतो का? आपण कधी तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची, गाडगे बाबांची, गजानन महाराजांची, तुकडोजी महाराजांची जात विचारतो का? नाही विचारतो। मग कशा करता जाती करता माती करता? ही गोष्ट खरी आहे की या जातीच्या आधारावर ज्यांचं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण आहे त्यांना जरूर सवलती मिळाल्या पाहिजे, त्याला काही दुमत नाही आहे। पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही विचार करता का आपला जातवाला इथं खाऊन घ्या? तुम्हाला तुमच्या जिभेला जिथं चांगलं लागतं तिथंच जाऊन घुसता, मग कोणाचंही असो। तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर कधी विचार करता का माझा जातवाला याच्याकडे करून घेऊ? त्यावेळी तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे तुमचे प्राण वाचवणार। मग निवडणुकीमध्ये जाती करता माती कशाला करता? जो आपलं भविष्य बदलवू शकेल, जो आपल्या भागाचा विकास करू शकेल, जो आपल्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवू शकेल, जो गावातला रस्ता बनवू शकेल आणि जो शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम देऊ शकेल त्याच्या मागे उभे राहता पार्टीचे मागे। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की राणा जगजितसिंहजी पाटील आपल्या सगळ्यांचे उमेदवार आहेत, त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता, या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाबद्दलची कटिबद्धता आहे
आपण सगळ्यांनी त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. मला अजून 4 सभा करायच्या आहेत आणि कोल्हापूरला रात्री पुन्हा कार्यक्रम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार, धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.